ओके, आज आपण बघणार आहे अटेन्शन. अटेन्शन म्हणजे काय, त्याचं मिनिंग आहे, रीड करा कोणीतरी. Attention is an active part of Consciousness. The activity of mind on a particular matter is called attention. Okay. Attention is not possible in the absence of consciousness, but consciousness are not one. The field of consciousness is vast, and attention is one of its parts. For example, I am looking at this time, food, note, table, chair, etc. All this can be under my consciousness, but my attention is on the words being read on the paper. ओके, आता ग्लास्कोस्कोमा स्केल आहे. ओके, एक पेशंट आहे, पेशंटला हेड इंजुरी झालेली आहे, रोड ट्रॅक ॲक्सिडेंट झाला आहे पेशंटला, किंवा एक पर्सन पडला आहे आणि तुम्ही या दोघांचा डिफरन्स सांगतो, तर त्यामुळे तुम्ही अटेन्शन आयडेंटिफाय करू शकता. ओके, तुम्ही या ठिकाणी बसले. ओके, कोणाचं अटेन्शन खाली बघताय. ओके, कोणाचं फुल अटेन्शन आहे की जे मी बोर्डवर लिहिले आहे ते तुम्ही राईट करताय, म्हणजे तुमचं प्रॉपरली अटेन्शन आहे. ओके, आता त्या ठिकाणी आपण बाहेर बघू. बाहेर एक पर्सन चालला आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला हेड इंजुरी झालेली. ओके, मग आपण त्यावेळेला हेड इंजुरी झाली तर आपण चेक करतो ग्लास्कोस्कोमा स्केल, GCS स्केल. ओके, त्यामध्ये आपण चेक करणार व्हर्बल रिस्पॉन्स, मोटर रिस्पॉन्स, पेशंटचं काय अटेन्शन किती आहे पेशंटचं. ओके, तुम्ही जे एखादी गोष्ट बोलतात पेशंटला, आता मी तुम्हाला शिकवतो, तुमचं अटेन्शन आहे ॲटलिस्ट काहीतरी असेल ना, 40%, 50%. ओके, प्रॉपरली 100% कोणाचं अटेन्शन राहत नाही. ओके, त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर सिच्युएशन लागते, एन्व्हायरमेंट लागतं. ओके, आता जर का पेशंटला आपण चेक करणार आहेत की आपल्याला त्याचं अटेन्शन चेक करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी आपण चेक करणार की कॉन्शियस आहे का. ओके, मी जे तुम्हाला बोलतोय तुम्ही कॉन्शियस आहे का, त्याबद्दल अवेअर आहे का. ओके, आता पेशंटचं हेड इंजुरी झाली, पेशंट अनकॉन्शियस आहे, त्याला कळत नाही. ओके, मग आपण ग्लास्कोस्कोमा स्केल जेव्हा चेक करणार त्यामध्ये आपण अटेन्शन बघणार, पेशंट किती अटेंड करतो, आपले क्वेश्चन्स वगैरे आपण त्याला विचारल्यानंतर तुमचं नाव काय, ओके, तुम्ही कुठे आहे, तुमच्यासोबत काय झालं आहे. ओके, तुम्ही हे याचा आन्सर प्रॉपरली देऊ शकता, तुम्ही म्हणजे तुम्ही कॉन्शियस आहे. ओके, अटेन्शनचं मिनिंग असतं फुल्ली जे कॉन्शियस पर्सन असतात ना त्यांच्यामध्ये आपण अटेन्शन बघायला भेटतं. ओके, जे अनकॉन्शियस पर्सन असतात त्यांच्यामध्ये आपलं अटेन्शन कमी बघायला भेटतं. ओके, त्यांचं तेच आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादी बुक रीड करतात. ओके, आता बुक रीड करतात आणि त्यानंतर तुम्ही एका ठिकाणी राईड करतात. ओके, त्यामध्ये तुमचं अटेन्शन आहे. ओके, आता मी ज्यावेळेला तुम्हाला शिकवतो तुम्ही राईड करतात, ॲटलिस्ट काहीतरी राईड करतात, तुमचं अटेन्शन आहे त्या ठिकाणी. ओके, त्याला आपण काय बोलू शकतो, अटेन्शन. समजलं अटेन्शन म्हणजे काय. आता डेफिनेशन आहे, कोण रीड करतं. अटेन्शन इज अ कॉन्सेप्ट. कर कोण रीड करत आहे. Attention is the process of getting an object of thought clearly before the mind. Attention is the combination process of selectively concentrating on one aspect of the environmental life, ignoring others. ओके, आता अटेन्शनचं डेफिनेशन प्रत्येकाने वेगवेगळ्या डिफरंट वेने दिलेली. ओके, एक का बोलतो की तुमचं एखाद्या कॉन्सन्ट्रेशन असेल एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या ऑब्जेक्टबद्दल. ओके, आता हा पेन आहे, सगळे ह्या पेनकडे बघताय. ओके, ज्यावेळेला मी अचानक दुसरा पेन या ठिकाणी दाखवणार तुम्हाला, तुमचं काय झालं, अटेन्शन कोणत्या साईडला गेलं, ह्या साईडला. ओके, तुम्ही काय कॉन्शियस आहे आणि कॉन्सन्ट्रेशन एक ऑब्जेक्टकडे बघता. ओके, ज्यावेळेला मी सिमिलर ऑब्जेक्ट त्या ठिकाणी ठेवलं तर तुमचं अटेन्शन त्या ठिकाणी जाणार का नाही. आता सेम टू सेम पेन मी दोन्ही ठेवली, तुमचं अटेन्शन एका ठिकाणीच आहे. किंवा मी एक बॉटल ठेवली साईडला, परत तुमचं अटेन्शन कोणत्या ठिकाणी जाणार, जे की ऑब्जेक्ट सिमिलर नाही आहे, काहीतरी डिफरंट वेने तुम्हाला दिसतोय. ओके, त्या ठिकाणी तुमचं अटेन्शन जाणार. ओके, दुसऱ्या म्हणजे पण तेच, एखादा ऑब्जेक्ट तुम्ही घेतलाय. ओके, त्या ऑब्जेक्टवर तुम्ही थॉट करताय, थिंक करताय त्याबद्दल. ओके, तुमची कॉग्निटिव्ह प्रोसेस काय बोलते. ओके, तुम्ही माइंडमध्ये तुमचं काय आलंय. ओके, आता हा पेन आहे किंवा एक बॉटल आहे, दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स कळतोय. आता मेजर ऑब्जेक्ट कोणता आहे, मायनर कोणता आहे, हा माझा मायनर म्हणजे हा छोटा पेन आहे, बॉटल काय मोठी आहे, तुमचं मेन अटेन्शन कोणत्या साईडला जाईल, ज्या ठिकाणी मोठा ऑब्जेक्ट आहे. ओके, कळतं तुम्हाला. ओके, प्रत्येकाने वेगळी डिफरेन्स सांगितलेली आहे, पण सांगायचा मिनिंग एकच आहे की अटेन्शन म्हणजे काय, एका तुम्ही सिमिलर गोष्टीकडे बघताय. ओके, विथ द फुल कॉन्सन्ट्रेशन तुमचं त्या ठिकाणी अटेन्शन आहे. ओके, तुला आपण अटेन्शन बोलू शकतो. आता नेचर ऑफ अटेन्शन कोण रीड करतो.
Attention is the focusing of consciousness on a particular object. Attention is a constantly shifting, changeable. Attention is a selective. Attention is a mental process. Attention is the state of preparedness or alertness. Okay. Attention has narrow range span. Okay. तुम्हाला माहिती आहे का अटेन्शन स्पॅम किती राहते? आता तुमचं लेक्चर अटेंड करायचे स्पॅन फक्त 45 मिनिट आहे. तुम्ही 45 मिनिट नंतर तुमची बॉडी मुवमेंट करायला लागते, तुमचा माइंड डिस्टर्ब होतो. ओके. तुम्ही मेंटली स्टेबल राहत नाही. ओके. तुम्ही बोलतात 5 मिनिटं ब्रेक घेऊ का? ठीक आहे. तुमचे अटेन्शन आहेत. अटेन्शन एका गोष्टीपर्यंत तुम्ही फक्त 45 मिनिटपर्यंत करू शकता. ओके. आता मी पण स्टडी करतो तर माझं अटेन्शनचे 45-50 मिनिटपर्यंतच आहे. त्यानंतर मला ब्रेक पाहिजे 5 मिनिट किंवा 2 मिनिटाचं, कारण की एवढं आपण अटेन्शन सेक्युर नाही करू शकत. ओके. त्यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे, अटेन्शन हे चेंजेबल आहेत. आता जर का तुमचं अटेन्शन मी फक्त ह्या पेनाकडे घेतोय, ओके, 5 मिनिटं अगोदर, नंतर मी परत हा रिमोट वरती घेतला, म्हणजे तुमचं अटेन्शन चेंज झालं ना, शिफ्टेबल आहे. ओके. त्यानंतर अटेन्शन हा काय सिलेक्टिव्ह आहे, प्रॉपरली सिलेक्ट जागेवर तुम्ही अटेन्शन करणार. ओके. रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडे तुम्ही अटेन्शन देणार का? कारण की ते चेंजेबल पर्सन आहेत. ओके. चेंज होत राहणार आहेत. पण ज्या ठिकाणी ट्रेन थांबली त्या ट्रेनकडे तुम्ही बघताय 5 मिनिट, म्हणजे काय तुमचं अटेन्शन त्या ठिकाणी आहे. ओके. अटेन्शन हे काय मेंटल प्रोसेस आहे. मेंटली जे पर्सन आहेत, जे मेंटली हेल्दी पर्सन आहेत, त्यांचे तेच अटेंड करू शकतात एखादी गोष्ट अटेन्शन फुल्ली. ओके. कळतंय मी काय बोलतो? नेचर म्हणजे अटेन्शनचं मिनिंग काय आहे का टाईपमध्ये. ओके. त्यामध्ये आहे अटेन्शन इज द स्टेट ऑफ प्रिपेअर्डनेस ऑर अल्टरनेस. प्रिपेअर्ड असतं तुम्ही त्या गोष्टीबद्दल किंवा अल्टरनेट असतो. ओके. त्यानंतर असतो अटेन्शन हॅज नॅरो रेंज और स्पॅम. ओके. मी बोललो ना तुम्हाला 45 मिनिटपर्यंतच तुम्ही अटेंड करू शकता एखादी गोष्ट. आता तुम्ही लेक्चर पण करताय 45 मिनिट, त्यानंतर तुम्हाला ब्रेक पाहिजे. आता आपण बघू टाइप्स ऑफ अटेन्शन म्हणजे काय. एक व्हॉलंटरी आहे. ओके. ओरिजिनल आणि एक इनव्हॉलंटरी आहे. ओके. व्हॉलंटरी म्हणजे काय, ज्या वेळेला एक कोण रीड करतं कारण It demands a conscious effort on our part. Sometimes an individual will divert his attention towards a particular activity or situation deliberately. ओके. ज्या वेळेला तुम्ही व्हॉलंटरी म्हणजे काय, समटाइम्स इंडिव्हिज्युअल विल डायव्हर्ट हिज अटेन्शन टुवर्ड्स द पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर सिच्युएशन डेलिबरेटली. व्हॉलंटरी म्हणजे कसं, ठीक आहे, आता तुम्ही स्टडी करताय तर तुम्ही मूवी बघताय. ओके. हे व्हॉलंटरी तुम्ही डिसाईड केलेलं आहे सिच्युएशन. ओके. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय, अचानक झालेली गोष्ट. आपण बोलतो ना व्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे की माझ्या बॉडीकडून मला जे करायचं आहे. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, माझा हात उठला आणि एकाला लागला. आपण बोलतो ना अचानक मुवमेंट झाली म्हणजे इनव्हॉलंटरी. आणि व्हॉलंटरी म्हणजे कसं तुम्ही प्रिपेअर असता त्या गोष्टीसाठी. आता तुम्हाला माहिती का, तुम्हाला अटेन्शन शिकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला एखादा टॉपिक शिकायचा, तुम्ही प्रिपेअर त्या गोष्टीबद्दल, म्हणजे व्हॉलंटरी अटेन्शन आहे तुमचं. ओके. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, मी डायरेक्ट अचानक दुसरा सब्जेक्ट स्टार्ट केला जो की आपल्याला नाही घ्यायचा. ओके. हे काय झालं इनव्हॉलंटरी. समजलं डिफरन्स कसं दोघांमध्ये? It is not diverted spontaneously but after some struggle. For example, while sitting in a class, the student divert their attention towards the lecture even if it is not interesting because they have to pass the examination. ओके. समजलं. एक्झाम्पलचं मिनिंग कोणाला कळालं? तुलाच कळालं अजून? तुला कळालं अजून? त्यांनी एक्झाम्पल म्हणजे खूप भारी सांगितलेलं आहे. तुमच्यासाठीच एक्झाम्पल आहेत. ओके. कोण एक्सप्लेन करू शकतं का एक्झाम्पल, म्हणजे अजून थोडं तुम्हाला इंटरेस्ट येईल त्या गोष्टीमध्ये, अजून शिकण्याची इच्छा होईल. हा सायकोलॉजी मला समजते. कोणी करू शकते? तू करू शकते एक्झाम्पल एक्सप्लेन. म्हणजे स्टुडंट्स क्लासमध्ये बसले आहेत आणि लेक्चर चालू आहे, पण तो लेक्चर इंटरेस्टिंग आहे, स्टिल ते लोक अटेन्शन देतात कारण त्यांना एक्झामिनेशन पास करायचं. आता मी आलोय, मी एक तुमचं लेक्चर घेतो, मी तुमचं अटेन्शन माझ्या लेक्चरकडे ठेवतो का, कारण की त्यामुळे तुम्हाला इंटरेस्टिंग वे नाही मी कसं तुम्हाला टीच करू शकतो. ओके. जर का मी आलो फक्त बोलतो अटेन्शन, सो आय विल टीच यू डेफिनेशन ऑफ अटेन्शन, टाइप्स ऑफ अटेन्शन, पॉसिबल आहे का? म्हणजे माझी एक वे पाहिजेत ना टीच करण्याची. मग तुम्ही काय करणार, झोपणार. पण जे असे मेहनती स्टुडंट असतात त्यांना स्ट्रगल करायचं, मला पास व्हायचं आहे, मग ते काय करणार, ठीक आहे सरांचं बघू द्या, मी राईट करते आणि माझं मी शिकणार. ओके. हे काय तुमचं अटेन्शन आहे एखाद्या गोष्टीबद्दल. ओके. किती पण आळशी मुलगा असला ना, त्याला असं वाटतं की मी फेल झालो नाही पाहिजे. माझा एक फ्रेंड होता, त्याला मी रेग्युलरली 4ला उठायचो, बाबा 4ला उठ, अभ्यास कर. नाही, करायचंच नाही. फक्त 6 मुलं आम्ही पास झालो, बाकी सगळे फेल झाले. मग नंतर त्यांना काय लागलं, नाही जोपर्यंत आपण स्टडी करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही, पॉसिबल नाही या गोष्टी. ओके. आता मी तुम्हाला इंटरेस्टिंग वेने शिकवतोय म्हणजे काय, तुमचं अटेन्शन इकडं टाकण्यासाठी. ओके. जर का मी तुम्हाला येऊन
बोरिंग लेक्चर जर का मी घेतलं, अटेन्शन कोणाचं आहे का नाही, पण तुम्हाला अटेंड करायचं आहे का, तुम्हाला एक्झाम म्हणजे पास व्हायचं आहे. समजलं? व्हॉलंटरी म्हणजे काय समजलं ना? इम्प्लिकेशन, ऑब्लिगेशन, अटेन्शन. A single act of will is responsible for arousing attention. Explicit volitional attention. थांब हे समजलं होतं. इम्प्लिक्ट व्हॉल्युशनल अटेन्शन म्हणजे काय? सिंगल ऍक्ट ऑफ विल इज रिस्पॉन्सिबल अराउजिंग अटेन्शन. ओके, सिंगल ऍक्ट, एखादा ऍक्ट तुम्ही केला किंवा आता मी हा पेनवरती केला, अटेन्शन तुमचं लगेच सिक्युअर होणार या गोष्टीबद्दल. ओके, जर का मी हा हात हँड करतोय, ओके, तुम्हाला या ठिकाणी एक इमेज दिसते, पाठीमागे एक इमेज दिसते, म्हणजे तुम्ही अटेंड करताय त्या गोष्टी. ओके, त्याला आपण काय बोलतो? इम्प्लिक्ट व्हॉल्युशनल अटेन्शन. ओके, एक्सप्लिक्ट व्हॉल्युशनल अटेन्शन आता बघू आपण. Attention is obtained by repeated acts of will. One has to struggle hard for keeping oneself attentive. It requires a strong willpower, quick attention, and strong motives for accomplishment of the task. ओके, आता या ठिकाणी रिपिटेटिव्ह मुवमेंट असणार. त्या ठिकाणी रिपिटेटिव्ह, आता मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगतोय, पेनचं एक्झाम्पल सांगते, ओके, किंवा एक रिमोटचं एक्झाम्पल सांगतो. हे काय रिपिटेटिव्ह आहे, किंवा एकच गोष्ट मी 3 वेळेला सांगतोय, तुम्हाला त्या गोष्टी समजणार जास्त करून. ओके, आता मी एक्झाम्पल सांगते त्या गोष्टी तुम्हाला कळत आहे. जर का मी आलो फक्त बोललो सायकोलॉजी म्हणजे सायकोलॉजी आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. मी एक्झाम्पलच दिले नाही तुम्हाला. रिपिटेटिव्ह गोष्टी तुम्हाला केलीच नाही, ज्यामुळे तुम्हाला अटेन्शन सिक्युअर होईल त्यामध्ये. ओके, कळालं? एक्सप्लिक्ट व्हॉल्युशनल अटेन्शन म्हणजे काय कळालं? तुम्ही ना ज्यावेळेला मी बोलतो ना, तुम्ही राईट करत जावा जो वर्ड तुम्हाला. आता एक्सप्लिट म्हणजे हा खूप मोठा शब्द नाही आहे, यामध्ये खूप लिहिलेलं आहे, पण तुम्ही एक असा यातला एक वर्ड पकडू शकता की त्यांना तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल. तसं काय? अटेन्शन इज ऑब्टेन बाय रिपिटेटिव्ह ऍक्ट ऑफ विल. रिपिटेटिव्ह ऍक्ट ऑफ विल हा काय? सिंगल ऍक्ट ऑफ. समजलं ना दोघांमध्ये डिफरन्स काय? तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बाकी तुम्हाला एक्झाम्पल तर पुढे करायचं. ओके, आता इनव्हॉलंटरी बघू आपण. At times, the attention is diverted towards some other activity without the conscious effort, maybe against the will of the individual. ओके, खालचं पण. For example, though the student is listening to a lecture with all interest, some loud sound outside the classroom may draw his attention towards it. इनव्हॉलंटरी म्हणजे कसं आहे, जे की आपल्याकडून होत नाही, पण असं काही नेचर बेसवर असेल किंवा सिच्युएशन बेसवर असेल की ते होणार. आता या ठिकाणी तुम्ही अटेंड करताय आणि कोणतरी मागं चेक करून पडलं, तुमचं अटेन्शन कोणाकडे जाणार? पाठीमागं जाणार ना. लेक्चर सोडता तुम्ही तिकडे जाणार. एक्झाम्पल या ठिकाणी काय दिलेलं आहे? आमच्या टीचर नाही PPT बनवलेली आहे, मी नाही बनवलेली, मी फक्त एक्सप्लेन करतोय. ओके, पण हे आमच्या बेसिसवरच बनवलं त्या टीचरने की बाबा असं पण असतं तसं पण असतं, म्हणून ही PPT मी आणली, कारण की यामध्ये खूप सारे असे भरपूर पॉईंट आहेत जे त्यांनी इन्क्लूड केले होते. ओके, आता यामध्ये काय दिलेलं आहे? आता बाहेरचा आवाज चालू आहे, तुमचा जाणारच ना. आता एक गाडी चालली, तुम्ही त्या गाडीला फाइंड आउट करणार, ही कोणती गाडी होती ना, त्या गाडीचं नाव मला माहिती आहे, हां म्हणजे मी ओळखली. ओके, आता कार गेली किंवा बाईक गेली, तुम्ही काय करतात? फाइंड आउट करतात. पण लेक्चर चालू आहे आपलं, पण तुमचा इनव्हॉलंटरी मुवमेंट होते, तुमचं अटेन्शन काय होतं? गाडी कोणती गेली असेल, बस गेली, कार गेली, ओके, टेम्पो गेला. ओके, त्या टाईपमध्ये समजलं. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? जे तुमच्याकडून होत नाही पण ऑटोमॅटिकली होते. व्हॉलंटरी म्हणजे काय? जे तुम्ही प्रिपेअर्ड असतात, प्लॅन करतात आणि करतात, त्याला आपण व्हॉलंटरी बोलतो. समजलं? एवढं समजलं? आता थर्ड वन बघू आपण, हॅबिच्युअल अटेन्शन. In some situations, reactions to a stimulus or attending to a stimulus becomes a habit, so the individual will automatically divert his attention towards that stimulus. Okay, example. For example, a musician's attention will automatically be diverted towards the sound of music, even if he is easily engaged in talking to somebody. Okay, म्हणजे हे की हॅबिच्युअल हे डिपेंड नाही करत की सिच्युएशन काय आहे. ओके, हे ऑटोमॅटिकली तुम्हाला डायव्हर्ट करू शकता त्या गोष्टी. ओके, ऑटोमॅटिकली. ओके, त्यामध्ये आता काय बोललं, एक म्युझिशियन अटेन्शन विल बी ऑटोमॅटिकली बी डायव्हर्टेड टुवर्ड द साऊंड. ओके, ऑफ म्युझिक, इवन ही इज बिझी एंगेज इन अ टॉकिंग इन टू समवन. ओके, किंवा या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल घेऊ शकतो किंवा आपलं एक्झाम्पल घेऊ शकतो क्लासचं. ओके, आता आपण काय करतोय, आपण लेक्चर घेतोय किंवा अचानक कोणी पर्सन आला अचानक आपल्या क्लासमध्ये. ओके, त्याने काय केलं? आपल्याला डायव्हर्ट केलं ना ऑटोमॅटिकली. हे झालंय का? नाही, पण तो ऑटोमॅटिकली डायव्हर्ट झालं, सगळं त्याच्याकडे बघायला लागलं. ओके, हा लेट का आला सर, अटेन्शन तुमचं पुढं आलं. ओके, हॅबिच्युअल अटेन्शन कळालं. अजून काय सांगायची गोष्ट यामध्ये? सिम्पल लक्षात ठेवा, व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी, हॅबिच्युअल, या 3 गोष्टी. आता हॅबिच्युअल म्हणून तुम्ही काय राईट करू शकता?
इन सम सिच्युएशन. ओके, अशा कोणत्या सिच्युएशन आहे ज्यामध्ये रिॲक्शन भेटणार आपल्याला स्टिम्युलसवर अटेंडिंग टू द स्टिम्युलस ऑफ बिकम्स अ हॅबिट. एवढं तुम्हाला एक लाईन तुम्ही लक्षात ठेवली म्हणून तुम्हाला कळालं हॅबिच्युअल अटेन्शन म्हणजे काय. सिम्पल आहे सायकोलॉजी समजायला. ओके, आता फॅक्टर्स आहे. Factors related to attention. Attention depends upon several factors. These factors may be of two types, external and internal. एक्सटर्नल म्हणजे कोणते, जे की बाहेर साईडला आहे. ओके, इंटरनल म्हणजे कसे, जे की डिपेंड करतं तुमच्यामध्ये किती आहे. ओके, आता आपण बघू. फॅक्टरनं लक्षात ठेवा, फक्त फॅक्टर्स आहे ना अटेन्शनमध्ये, परसेप्शनमध्ये, ओके, मेमरीजमध्ये, हे सिमिलर फॅक्टर्स या सिमिलर फॅक्टर अफेक्ट होतात, एक्सटर्नल आणि इंटरनल. Nature of stimulus, Okay. intensity of stimulus, size of the stimulus, contrast change and novelty, location of the stimulus, repetition of the stimulus, movement of the stimulus, definite form of the object, isolation of the stimulus. ओके, हे कोणते झाले एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे कोणते, जे बाहेर साईडला आहे, जे की तुमचं काही त्यामध्ये संबंध नाही, पण बाहेरचे जे अटेन्शन तुम्हाला कसे डिस्टर्ब करणार. आता लोकेशन, तुम्ही रोडवर बसून अभ्यास करू शकतात, फॅक्टर सपोर्ट होणार ना त्यामध्ये. त्यानंतर आहे साईज ऑफ स्टिम्युलस. आता आपण पकडू शकतो की तुम्ही खूप साऱ्या लोकांमध्ये बसून स्टडी करताय, पॉसिबल आहे. तुम्ही एकट्यामध्ये स्टडी करताय तो डिफरंट आहे, पण खूप लोकांमध्ये बसून स्टडी करता डिफरंट आहे. आता तुम्ही 10 लोक या ठिकाणी तुम्ही स्टडी करताय, फुल अटेन्शनने करणार का नाही. आज ही काही बोलणार किंवा ती काही बोलणार, ते बोलणार टिफिनमध्ये हे आणलं, टिफिनमध्ये ते आणलं, होतच ना, अटेन्शन डिस्टर्ब होणार. ओके, त्यानंतर आहे इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलस, किती इंटेन्सिटी त्याची. ओके, फ्रिक्वेन्सी किती. आता तुम्ही रोडनं चालले, ओके, तुम्हाला माहिती आहे की मला ह्या रूटने जायचं, पण तुम्हाला अशी इंटेन्सिटी आहे किंवा इंटेन्सिटी खूप आहे एखाद्या स्टिम्युलसची, किंवा हॉर्नचा आवाज आहे, किंवा खूप क्राऊड एरिया आहे, तुम्ही काय करणार, त्या ठिकाणी चेंज होणार तुमचा जो रूट जाणार आहे. तुम्ही थोडं घाबरणार किंवा माझं अटेन्शन या ठिकाणी होतं, पण मला तर सेम वाटतंय. ओके, त्या साईजमध्ये रिपिटेशन ऑफ द स्टिम्युलस, रिपीटेड. आता हॉर्नचा आवाज येतोय, रिपीटेड आहे ना. मुवमेंट ऑफ स्टिम्युलस. ओके, आता एक पर्सन जातोय, आपल्याला त्यालाच बघायचं आहे की बाबा हा कुठं जातोय. ओके, आपलं अटेन्शन त्याच्यावर आहे, पण तो स्टिम्युलस तो पर्सन काय करतो, चेंज करतो त्याची पोझिशन. एक तर लोकांमध्ये जाणार, लगेच दुसऱ्या साईडला जाणार, रोडवर हायवेने जाणार, म्हणजे काय करतो, चेंज करतो. तुम्ही प्रॉपरली अटेन्शन करू शकणार आहे का त्याच्यावर, नाही. किंवा घरातला लहान मुलगा आहे, इकडे पडणार किंवा तिकडे पडणार, तुम्ही त्याच्यावर अटेन्शन ठेवू शकता का, नाही. त्यानंतर डिफाईन फ्रॉम द ऑब्जेक्ट. ओके, आता तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट बघायचा आहे, डिफाईन करायचं की ठीक आहे बा ही बॉटल आहे. ओके, ही बॉटल खाली पडली किंवा मी ही बॉटल घेऊन गेलो, तुम्ही प्रॉपरली बघू शकणार आहे की बॉटल काय आहे, बॉटलवर नाव काय होतं. ओके, नाही. त्यानंतर आहे आयसोलेशन ऑफ द स्टिम्युलस. ओके, आयसोलेशन म्हणजे काय, एका ठिकाणी आयसोलेट आहे म्हणजे बंद. आता ह्या रूमच्या आतमध्ये काय चालू आहे, बाकीच्यांना बाहेरच्यांना माहिती आहे का, नाही. तुम्ही बाहेर गेले, तुम्हाला कळणार आहे का लेक्चर काय चालू आहे, नाही. ओके, समजतंय. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे काय. आता इंटरनल फॅक्टर. Internal factors, interest and attention, motives, mental setup, past experience, emotion, habit, aim, meaning, natural tendency and temperament. ओके, आता यामध्ये पण एक्सप्लेन केलेलं फक्त आपण एक एक करून बघू, पण मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे तेच या खाली एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, इंटरेस्ट अँड अटेन्शन. आता मी शिकवते पण तुमचं इंटरेस्टच नाही आहे शिकण्यात. ओके, हे काय झालं, तुमचं इंटरनल झालं. ओके, पण काही लोक असे ज्यांना शिकायचे, हे काय झालं, त्यांचं इंटरनल. ओके, त्यांचं अटेन्शन या ठिकाणी आहे. इंटरेस्ट अँड अटेन्शन पण काय करतं, अफेक्ट करतं. ओके, मोटिव्स म्हणजे काय, आपलं गोल काय. ओके, किंवा मला ही गोष्ट कंप्लीट करायची म्हणजे करायची, त्यामध्ये अटेन्शन खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतं. ओके, मेंटल सेटअप. ओके, मेंटल सेटअप या ठिकाणी मेंटल सेटअप होतं, त्या ठिकाणी करेक्शन केलेलं आहे, मी सांगतो तुम्हाला. मेंटल नाही आहे, मेंटल सेटअप आहे. ओके, तुमची मेंटॅलिटी प्रॉपरली नाही आहे त्या गोष्टीबद्दल. ओके, किंवा आता मी लेक्चर घेतो, तुमचं अटेन्शनच नाही, तुमचं माइंडमध्ये चालू आहे काय आणि तुम्ही करताय काय. ओके, त्यानंतर आहे पास्ट एक्सपिरियन्स. तुमचा पास्ट एक्सपिरियन्स काय होता तो पण अटेन्शनवर अफेक्ट करू शकतो. की तुम्ही बोलतात की मी हा टॉपिक रीड केला आहे, मग तुम्ही त्या टॉपिकवर फुल्ली अटेन्शन करणार का, नाही. तुम्हाला माहिती मी रिव्हिजन करतोय, रिव्हिजन म्हणजे काय, 5 मिनिटात माझा एक टॉपिक कंप्लीट झाला पाहिजे. ओके, आणि तोच टॉपिक तुम्ही कंप्लीट केला आहे 1 वर्ष अगोदर, अटेन्शन लागणार का त्या ठिकाणी तुमचं, नाही. तुम्हाला वाटणार की नाही मी हे तर बघितलेलं आहे, का बघू. एक सिम्पल एक मूवी आहे, फर्स्ट मूवी तुम्ही ज्यावेळेला एक मूवी तुम्ही बघताय फुल अटेन्शनने बघताय की यामध्ये काय, पण सेकंड टाइम बघताना ठीक आहे काय नाही. ओके, हे झालं पास्ट एक्सपिरियन्स. इमोशन्स. आता मी शिकवतोय, तुम्ही रडताय, तुमचं अटेन्शन आहे क्लासमध्ये, नाही.
त्यानंतर हॅबिट. आता एखाद्याची हॅबिट आहे झोपणे क्लासमध्ये किंवा पाठीमागं जाऊन बसणे, ओके, किंवा अशा कोणत्या गोष्टी न करणे, ओके, अवॉइड करणे अशा गोष्टी, किंवा जे तुम्हाला तुमच्या बॉडीला सूट होत नाही, ओके. त्यानंतर मूवमेंट करणे, हॅबिट, जी तुमची हॅबिट आहे की तुम्हाला प्रॉपरली अटेन्शन करायचं नाही, ओके. आता हॅबिट म्हणजे कसं, आता माझा बॅचमेट होता, तो काय करायचा माहिती आहे का, 5 मिनटं बसायचा, रीड करायचा टॉपिक आणि निघून जायचा, परत 5 मिनटं येणार, रीड करणार आणि निघून जाणार, ओके. हे काय त्याची हॅबिट आहे, पण तो जे रीड करायचा ते फुल अटेन्शनने रीड करायचं, ओके. जे 5 मिनटं 10 मिनटं तो रीड करायचा जो टॉपिक, तो फुल अटेन्शनने रीड करायचा, मग तो उठायचा, त्याला ब्रेक घ्यायचा, त्याला माहिती आहे माझे अटेन्शन स्पॅम किती आहे, फक्त 10 मिनटं, ओके. एम, तुमचं एम काय, आता डिपेंड करतं तुमचं एम काय, ओके. मिनिंग ते माहिती सगळ्यांना, मिनिंग काय तुमचं, ओके. त्यानंतर नॅचरल टेंडन्सी अँड टेम्परमेंट, ओके. नॅचरल टेंडन्सी म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट करताय प्रॉपरली, ओके, एखादी गोष्ट करताय पण ती गोष्ट तुमच्याकडून होत नाही, म्हणजे काय, तुमचं अटेन्शन त्यामध्ये अफेक्ट होतं, ओके. एक्सटर्नल फॅक्टर तुम्हाला दाखवतो. एक्सटर्नल म्हणजे कोणते, आता हे बघा, या ठिकाणी खूप सारे डॉट्स दिलेले आहे, पण तुम्हाला एक डॉट अटेंड करायचा आहे, ओके. तुम्ही करू शकतात का, करू शकतात, ओके. म्हणजे हा काय झाला आहे एक्सटर्नल फॅक्टर, ओके. त्यामध्ये आपण खूप सारे, म्हणजे काय बघा, एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे कसे की खूप सारे असे लोक आहेत, ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, पण तुम्हाला एक आयडेंटिफाय करायचं आहे. तुमचं अटेन्शन कुठे जातं आहे फक्त मला ते सांगा. हां, पिंक कलरकडे ना, म्हणजे तुमचं अटेन्शन कुठे आहे, फक्त त्या ठिकाणी, बाकीच्या लोकांकडे आहे का, नाही. आता हे 2 आहेत, 2 ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट इकडून मूव्ह होतो या ठिकाणी, ओके. हा ऑब्जेक्ट मूव्ह होतो या ठिकाणी, ओके. किंवा एक मी तुम्हाला बोललो ना, एक कार मूव्ह होते, तुमचं कारपर्यंत अटेन्शन कुठपर्यंत असणार आहे, कार इथून तिथपर्यंत जाईपर्यंत. त्यानंतर दुसऱ्या रोमध्ये गेला कार किंवा दुसऱ्या एरियाजमध्ये गेला, तुमचं अटेन्शन असणार त्या कारकडे नाही. आता हा एक आहे, आता एक डॉट दिलेला आहे, तुमचं अटेन्शन कुठं असणार आहे, ओनली फॉर द डॉटकडे, ओके. जर का तो डॉट आपण काय म्हणजे इरेज करून टाकला, तुमचं टेन्शन असणार त्यामध्ये. आता इंटरनल बघू आपण. इंटरनलमध्ये एक्झाम्पल कसे दिलेले म्हणजे, अ पर्सन हॅज टू डिझायर ऑफ बाईंग अ हॅमर, ओके. देर आर मेनी थिंग्स अवेलेबल इन द मार्केट, बट व्हेन ही गोज टू शॉप वेअर द हॅमर आर अवेलेबल, ओके. त्याला हॅमर घ्यायचा आहे, आता तुम्हाला पेन घ्यायचा आहे, आता तुम्हाला मार्केटमध्ये जायचं, मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी भेटणार आहे, पण तुमचं मेन गोल काय आहे, मला पेन घ्यायचं आहे. मग तुम्ही पेन घ्यायला कुठे जाणार, ज्या ठिकाणी स्टोर आहे पेनचं त्या ठिकाणीच जाणार ना, की फुलावाल्याकडे जाऊन बोलणार पेन आहे का, नाही. खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये, ओके. आता त्याला हॅमर घ्यायचा आहे, हातोडा घ्यायचा आहे, पण तो काय करणार, हातोडा कुठे हातोडा कुठे घेणार, हातोडा कुठे घेणार, तो ज्या ठिकाणी भेटणार त्या ठिकाणीच घेणार ना, ओके. ओके, त्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत मोटिव्स म्हणजे काय, ओके. आता एक सेफ्टी एक्स्ट्रॅक्टर प्ले अ व्हायटल रोल इन अ ड्रॉइंग अटेन्शन थर्स्ट पर्सन इन अटेन्शन ऑलवेज वेअर द वॉटर इज अवेलेबल, ओके. आता तुम्हाला समजलं मी काय बोललो त्या अगोदर, तुम्हाला तसंच हेच या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, मग तुम्हाला एक्झाम्पल दिलेले ते वेगळे आणि यामध्ये एक्झाम्पल दिलेले थोडं चेंजेस, ओके. इंटरनल हॅबिटचं आपण बघू एखादा एक्झाम्पल, ओके. हॅबिट इज, मी तुम्हाला काय बोललो, हॅबिट म्हणजे काय, एक पर्सन आहे, माझा फ्रेंड आहे, तो 10 मिनिटं यायचा रीड करून जायचा, ओके. 10 मिनिटं वाचायचा रीड करायचा, ओके. काय झालं त्याची हॅबिट. आता यामध्ये पण आहे हॅबिट म्हणजे कसं, इट्स अ काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. हॅबिट इज वी फाउंड अवर लाईफ, ओके. Our attention is drawn to the such thing, okay. If a person habit is play a cricket, then his attention is always drawn to it, okay, and he will be listen to cricket काय commentaries with attention, okay. समजलं हॅबिट म्हणजे काय, समजलं ना, की एक्सप्लेन करायचं गरज आहे परत. पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे काय, पास्ट एक्सपिरियन्स मध्ये एक्झाम्पल त्याने दिलेले, पण मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले, ओके. आता स्पॅम ऑफ अटेन्शन बघू आपण. मी तुम्हाला बोललो ना, स्पॅम ऑफ अटेन्शन, तुमचे किती अटेन्शन आहेत 45 मिनिटपर्यंत, ओके. अजून आपल्याला 45 मिनिट झाले का नाही, पण ज्यावेळेला 45 मिनिट होईल तुमच्या अंगामध्ये अशी एनर्जी स्टार्ट होईल की जी तुम्हाला नको वाटेल, तुम्हाला नकोच वाटेल अगोदर. तुम्ही आता बसले फुल अटेन्शन ना, पण 45 मिनिट नंतर तुम्ही काय बोलणार, आता खूप बोर झालं, बोलतोच ना आपण, आपल्याला प्रत्येक वेळेला बोर होतं, ओके. स्पॅम ऑफ अटेन्शन, Span of attention refers to the number of objects, letters, and digits
one can attend to in a fraction of a second so as exclude eye movement or counting. ओके आता वॉच स्टॅटिक पासून रीड करा. Span of attention refers to the number of objects, letters, and digits one can attend to in a fraction of a second so as exclude eye movement or counting. ओके ओके खालतो रीड. The extent or limit of the ability of a person to attend or concentrate on something, the length of the time which a reader can concentrate on what he is reading without thinking of anything else is called span of attention. स्पॅम ऑफ अटेन्शन तुम्हाला मी काय बोललोय. ओके ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट करता, तुम्ही स्टडी करताय, तुम्ही 45-50 मिनिटपर्यंत स्टडी करणार. ओके प्रॉपरली थिंक करून. ओके ठीक आहे. अटेन्शनमध्ये काय झालेलं आहे किंवा टाईप्स ऑफ थिंकिंग म्हणजे काय, या थिंकिंगमध्ये काय. ओके 45 मिनिटपर्यंत किंवा 50 मिनिटपर्यंत डिपेंड करता स्वतःचा किती स्पॅम ऑफ अटेन्शन आहे. ओके मग त्यामध्ये तुम्ही काय करणार. ठीक आहे त्यानंतर तुम्ही ते झाल्यानंतर तुमचं स्टार्ट होणार की तुम्हाला ती गोष्ट नकोशी वाटणार. आपण बोलतो ना आता मी थिंक करते तर मग प्रॉपरलीच थिंक करणार त्या गोष्टीबद्दल. मला अटेन्शनसाठी एक्सटर्नल फॅक्टरचा अफेक्ट करणार पण मला काय माझा स्टडी कंप्लीट करायचं आहे 1 आवरमध्ये. ओके किंवा 1 आवरमध्ये मला माझं लेक्चर कंप्लीट करायचं आहे. तुमचं टेन्शन या ठिकाणी मग एक्सटर्नल फॅक्टर अफेक्ट झाले. ओके आता ॲम्ब्युलन्स गेली, तुमचा सगळ्यांचं लक्ष ॲम्ब्युलन्सवर गेली किंवा ॲम्ब्युलन्समध्ये कोणी पेशंट असेल का आला असेल ना माइंडमध्ये कोणाच्या, म्हणजे तुमचं काय अटेन्शन डिस्टर्ब झालं. ओके त्याला आपण बोलू स्पॅम ऑफ अटेन्शन की तुमचं अटेन्शन एका सिच्युएशनवर किती आहे. ओके एखाद्या गोष्टी करण्यामध्ये तुमचं अटेन्शन किती आहे. ओके ते त्या ठिकाणी पण एक्झाम्पल दिलेले आहे बघ. द लेंथ ऑफ टाइम विच इच रीडर कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट ही इज रिडिंग विदाउट थिंकिंग ऑफ एनिथिंग एल्स इट इज कॉल्ड स्पॅम ऑफ अटेन्शन. तुम्ही रीड करताय ओके बुक विदाउट दुसरं एक्सटर्नल काय चालू आहे. ओके इकडं काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे. टाईप्स ऑफ थिंकिंग काय करायची मला. ओके लर्निंगमध्ये मी काय शिकलो आहे, लर्निंगमध्ये काय. ओके हे तुम्ही प्रॉपरली अटेन्शन करताय. ओके समजलं स्पॅम ऑफ अटेन्शन म्हणजे काय नाही समजलं. अटेन्शन स्पॅम Attention span, it varies with age, physical, mental and emotional condition and nature of material read. Attention brings an object into consciousness. How many objects can be brought into consciousness at a time the number of them is called span of attention. हे पण रीड कर. हे रीड केले का तू. Attention brings an object. On an average span of attention of a child is limited to 4 to 5, whereas for adults it is within 6 to 7 letters of digit. ओके आता तुमचं अटेन्शन आहे की तुमच्या समोर एक मी असा वर्ड ठेवला की तुमचं प्रॉपरली अटेन्शन आहे. कॉन्शियसनेस एक आपण वर्ड पकडू कॉन्शियसनेस. ओके तुम्हाला माहिती आहे कॉन्शियसनेस तुम्हाला रीड करता येतो पण एक 6 वर्षाचा मुलगा आहे. ओके त्याला फक्त तो फुल्ली स्पीक आहे. ओके त्याला आपण कॉन्शियसनेसचा फुल त्याच्या तोंडावाटी येईल का कॉन्शियसनेस नाही. तो काय बोलणार कॉन्स. ॲटलिस्ट एवढं तरी बोलणार कॉन्स म्हणजे की 3 ते 4 डिजिटपर्यंत तो टॉक करू शकतो त्या गोष्टीबद्दल. ओके आता हॅबिट आपण बोलू शकतो. एखादा चाइल्ड आहे 7 वर्षाचा तो काय बोलणार ठीक आहे हॅबिट बोलू शकतो. म्हणजे असे डिजिट की जे प्रत्येकामध्ये डिफरंट आहे. आता मी माझे जे टीच करण्याची स्पीड वेगळी आहे किंवा दुसऱ्या टीचरचे टीच करण्याची स्पीड वेगळी आहे. ओके किंवा तुमची पण लर्न करण्याची स्पीड काय वेगळी आहे माझ्यापेक्षा. ओके आता यामध्ये डिफरन्स आहे ना आपल्या एज गॅपमध्ये. ओके त्यालाच आपण बोलणार फिजिकल अटेन्शन. ओके स्पॅम ऑफ अटेन्शन. Span of attention, the maximum amount of material that can be attended in one period of attention is called span of attention. ओके जेवढे पण अमाऊंटमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट बघायला भेटते तुमचं अटेन्शन किती त्या गोष्टीबद्दल. ओके त्याला आपण बोलू स्पॅम ऑफ अटेन्शन. आता आपण बघू व्हिज्युअल स्पॅम ऑफ अटेन्शन, ऑडिटरी. ओके मी 1 मिनिट मला खाली बघू द्या की आहे का नाही. ओके आता तुम्हाला सांगतो मी दोघांचं मिनिंग काय होतं. ओके आपलं अटेन्शन हे इथपर्यंतच आहे. खाली डिस्ट्रॅक्शन दिलेले आहेत की तुमच्या सिलेबसमध्ये नाही. डिस्ट्रॅक्शन आमच्या सिलेबसमध्ये होतं म्हणून आम्हाला होतं. ओके व्हिज्युअल स्पॅम ऑफ अटेन्शन म्हणजे काय तुम्ही मूवी बघताय एखादा. ओके किंवा एक तुम्ही पिक्चर बघताय. ओके एक इमेज मी तुमची या ठिकाणी दाखवली. ओके किंवा ती इमेज पकडा नर्वस सिस्टीमची इमेज आपण पकडू. त्या ठिकाणी तुमचं अटेन्शन किती आहे. ओके त्या ठिकाणी तुम्ही काय बघता ठीक आहे या ठिकाणी याला असं बोलतात. ओके पॉन्स याला बोलतात. ओके बोलतात ना पॉन्स कुठे, स्पायनल कॉर्ड कुठे, स्पायनल नर्व कुठे अटॅच आहे. ओके
आता एक एक्झाम आपण इमेज पकडतोय, ओके, त्या ठिकाणी तुमचं व्हिज्युअल स्पॅम ऑफ अटेन्शन किती आहे, ओके, किंवा एक तुम्ही मूवी बघताय, आता मूवीमध्ये काय चेंज होत राहतं ना, सीन चेंज होत राहतात, ओके, त्यामुळे तुमचं अटेन्शन किती आहे, व्हिज्युअली तुम्ही किती अटेंड करता त्याला आपण बोलतो लाईफ स्पॅम. हे आपलं व्हिज्युअल स्पॅम ऑफ लाईफ. ओके. ऑडिटरी म्हणजे कसं, तुम्ही किती पर्यंत म्हणजे ऐकू शकतात. ऑडिटरी स्पॅम ऑफ अटेन्शन म्हणजे की आता ठीक आहे मी बोलतोय पण एक वेळेस तुम्हाला पण बोर होईल ना, ठीक आहे सर 5 मिनिटं ब्रेक, खूप झालं आता, मी पण बोलतोय मला पण बोर होईल ना बोलून. ओके, तसंच त्याला आपण बोलतो ऑडिटरी स्पॅम ऑफ अटेन्शन. तुमचं किती स्पॅम आहे की एक गोष्ट ऐकण्याची. आता तुमच्यातले असे लोक असणार आहेत की मी बोललेला प्रत्येक एक वर्ड त्यांच्या माइंडमध्ये फिट झालेला असणार आहे. पण तुमच्यातले असे पण एक लोक असू शकतात की मी जे बोलतोय एक लाईन मी बोलली, दुसरी लाईन त्यांना माहितीच नाही मी काय बोलले, कारण की त्यांचं टेन्शन त्या ठिकाणून निघून गेलं. ओके, समजतंय ना मी काय बोलतोय ते. ओके, आपण बघितलं व्हिज्युअल आणि ऑडिटरी. व्हिज्युअल म्हणजे काय, जे तुम्ही डोळ्याने बघताय. ओके, आता एक मी मूवीज या ठिकाणी लावली किंवा एक पिक्चर तुम्हाला तुमच्या या ठिकाणी लावला. ओके, आता ही वॉच आहे. ओके, ही वॉच आहे, तुम्हाला दिसते वॉच आहे. वॉच म्हणलं तुम्हाला रोटेट होणाऱ्या गोष्टी दिसत आहे का, त्या ठिकाणून नाही. म्हणजे तुमच्या व्हिज्युअली किती आहे. ओके, तुमच्या क्लोज आयज कॉन्टॅक्टमध्ये किती आहे. ओके, किंवा आपण तुम्हाला दिसते पण मागच्यांना दिसणार नाही ना, डिफरंट आहे ना. तुम्ही कोणत्या म्हणजे प्लेस पण डिस्टन्स पण करतो. त्यानंतर आपण ते रेस्पिरेटरी सिस्टम बघू. आता सगळ्यांना दिसते. ओके, त्या ठिकाणी बघण्याचं जे तुमचं व्हिज्युअल अटेन्शन आहे. ओके, प्रत्येकाचं डिफरंट आहे. प्रत्येक कोण आता तुमच्यातला मी बघतोय की प्रॉपरली ठीक आहे मला नावाचं पण करत नाही त्या ठिकाणी. मी काय बघणार फक्त इमेज आहे. ओके, लंग्स आहे, लंग्समध्ये ब्रॉन्काय ॲल्व्होलाई आहे. ओके, त्या टाईपमध्ये तुम्ही काय करणार, ठीक आहे ह्या इमेजला काय बोलतात ॲल्व्होलाई. ओके, ह्या इमेजला काय बोलतात ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्काय, ट्रॅकिया. ओके, माउथ, नेसल कॅव्हिटी. ओके, तुमचं अटेन्शन वेगळं, माझं अटेन्शन वेगळं व्हिज्युअल बघण्याचं. ओके, कारण की ती गोष्ट मी बघितलेली अगोदर किंवा ती गोष्ट माझ्या माइंडमध्ये फिट आहे. ओके, पण तुम्ही ज्या वेळेला फर्स्ट टाइम बघतात तुम्हाला वेळ लागणार ना व्हिज्युअली. ओके, ऑडिटोरियममध्ये पण तेच आहे. तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारली, तुम्हाला माहिती आहे माझं नाव तेच आहे, पण एखाद्या वेगळ्या नावाने तुम्हाला हाक मारली, तुमच्या माइंड म्हणजे व्हिज्युअली तुम्ही बोलणार ना की नाही डिफरंट आहे काहीतरी. ओके, समजता मी काय बोलतोय. एक्झाम्पल फक्त डिफरंट देतोय, याला कोरिलेट करून तुम्ही लिहू शकतात एक्झाममध्ये. ओके, समजलं आपल्या ठिकाणी टॉपिक संपला आहे. बंद कर.